इयोब अध्याय 7. ह्या जगात मनुष्याला कष्ट करण्याची मुदत ठेविली आहे ना? एखाद्या मजुराप्रमाणे त्याला दिवस कंठावे लागतात ना? आपल्याला सावलीत कधी बसावयास मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो. मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो. त्याप्रमाणे निराशेत महिन्यांचे महिने मला घालावयाचे आहेत. कष्टाच्या रात्री माझ्या वाट्याला आहेत. मी पडलो असता म्हणतो, मी केव्हा उठेन? रात्र केव्हा निघून जाईल? दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा तळमळत राहतो. माझा देह किड्यांनी व मातीच्या ढेकळांनी भरला आहे. माझी त्वचा बरी होते तो ती पुन्हा फुटून चिडचिडते. माझे दिवस साळ्याच्या धोट्यापेक्षा त्वरित जातात. ते निराशेने निघून जातात. माझा प्राण केवळ वायू आहे. माझ्या डोळ्यांना पुन्हा कल्याण दिसावयाचे नाही, हे लक्षात आणा. जो मला आता पाहत आहे त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही. तुझे नेत्र माझा शोध करीतील, पण मी नसणार. मेघ ज्याप्रमाणे वितळून नाहीसा होतो तसा अधोलोकात जाणारा परत वर येत नाही. तो पुन्हा आपल्या घरी येणार नाही. त्याचे स्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही. यामुळे मी आपले तोंड आटोपणार नाही. मी आपल्या मनाचा खेद उघड करून सांगेन. माझ्या जीवास क्लेश होतात म्हणून मी गाऱ्हाणे करीन. मी काय सागर किंवा समुद्रातला राक्षस आहे म्हणून तू मजवर सक्त नजर ठेवितोस? माझा बिछाना मला शांती देईल, माझा पलंग माझा खेद काहीसा हलका करील असे मी म्हणतो. तेव्हा तू मला स्वप्ने पाडून घाबरे करीतोस, मला दृष्टांत दाखवून भयभीत करीतोस. म्हणून माझा गळा दाबून मला मारिले तरी माझ्या जीवास पुरवेल. माझ्या या अस्थिपंजरापेक्षा मला मरण पुरवेल. मला आपल्या जीवाचा वीट आला आहे. सर्व काळ जगणे मला नको. माझे नाव सोडून दे, कारण माझे दिवस श्वासवत आहेत. मानव तो काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्यावर ठेवावे. रोज सकाळी त्याचा समाचार घ्यावा व क्षणोक्षणी त्याची कसोटी पहावी. तू मजवरची आपली नजर काढीत नाहीस, अवंढा घोटावयालाही अवसर देत नाहीस, असे कोठवर चालणार? हे मानवरक्षका, मी पाप केले असले तर त्यात तुझे काय गेले? तू मला आपले निशाण का करून ठेविले आहे? मी आपणाला भार मात्र झालो आहे. तू माझा अपराध का क्षमा करीत नाहीस? माझ्या ठाईचा दोष का घालवीत नाहीस? आता तर मी धुळीत पडून राहणार. तू माझा पुष्कळ शोध करीशील, पण मी नसणार.